बंधू आणि भगिनींनो नमस्कार. राजयोगी संत व बहुजन समाजाचे दैवत आणि सर्वसामान्यांचे हितचिंतक श्री संत भगवान बाबा यांचे शुभाशीर्वाद घेऊन यशवंत, कीर्तिवंत, सामर्थ्य आणि पुण्यवंत, आचारशील, विचारशील, दान आणि धर्मशील बहुजन प्रेमी आदरणीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्या पावन स्मृती हृदयात जपून त्यांचा जीवनपट या व्याख्यानाच्या माध्यमातून आपल्या समोर उलगडताना खऱ्या अर्थानं आज माझ्या हृदयाची घालमेल होते. बंधूंनो, विचारांची ठेवण आचारांनी करत, संस्कृतीची राखण संस्कारांनी करून, विचारांची ठेवण आचारांनी करत, संस्कृतीची राखण संस्कारांनी करून, मनामनाचे बंध हृदयांनी जोडून, इतिहासाला साथ घालून, अन्यायाला लाथ घालून, तुम्हा मावळ्यावर राजे शिवछत्रपतींसारखे प्रेम करणाऱ्या आपल्या साहेबांना मानाचा मुजरा. माननीय नामदार गोपीनाथरावजी मुंडे साहेब उभ्या महाराष्ट्राची मुलूक मैदानी धगधगरी तोफ, जी शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या प्रश्नांसाठी त्यांच्यावर होणाऱ्या अन्याय आणि अत्याचाराची चीड मनात धरून राज्यकर्त्यांवर हयात भर धडाडत होती. सर्वसामान्य माणसांची मोठी मोठी कामे करताना, तळागाळातल्या माणसांना माणुसकीच्या धाग्याने जोडताना, कष्टकरी आणि शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू मायेनं पुसताना अवघ्या महाराष्ट्रानं साहेबांना अभिमानानं पाहिले. म्हणूनच आज कित्येक महिन्यांचा काळ उलटला तरी साहेब आपल्यात नाहीत ही गोष्ट कोणाचेच मन मान्य करायला तयार होत नाही. महाराष्ट्राच्या नकाशातील एका मागास, दुर्गम आणि डोंगराळ भागात वसलेला बीड जिल्हा, काहीशी अशीच परिस्थिती असलेला एक विभाग म्हणजे मराठवाडा. अगोदरच विकासापासून 4 हात दूर राहिलेल्या या बीड जिल्ह्याचा आणि मराठवाड्याचा जेव्हा विकास रखडला, तत्कालीन सरकारने मदतीचा हात आखडला, शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्याला जगण्याचा प्रश्न पडला, तेव्हा गोपीनाथाच्या रूपाने नात्रा या छोट्याशा गावातून एक सूर्य उगवला व परळीचा वाघ